ओके, रेकॉर्ड करायचं आहे. सो अनम्यूट आहे, म्यूट करा स्वतःला. Okay, so now today we are going to discuss about effect of dielectric on capacitance. ओके, मग डायलेक्ट्रिकची कॅपॅसिटन्सवर काय इफेक्ट होते तुम्हाला काल मी समजवलं होतं. ऍक्च्युअली डायलेक्ट्रिक कॅपॅसिटरच्या माध्यमामध्ये जेव्हा हवा असेल, दोन कॅपॅसिटर प्लेट्स असतील, तेव्हा त्यांच्यामध्ये जेव्हा हवा असेल तेव्हा त्यांचं जे कॅपॅसिटन्स असतं त्याची व्हॅल्यू जी असेल ती व्हॅल्यू काय होते, जेव्हा डायरेक्टली तुम्ही ऍड करणार तेव्हा ती व्हॅल्यू काय होऊन जाते, वाढून जाते. केवढी वाढते, जेवढी त्या नवीन डायलेक्ट्रिकचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल ना तेवढी व्हॅल्यू वाढून जाते. म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी जेवढी असेल ना त्याला रिलेटिव्ह परमिटिव्हिटी बी म्हणतात किंवा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट पण म्हणतात, ऍप्सिलॉन आर ला, किंवा इथं के ने दर्शवते. आता होतं काय, विथ द अंडरस्टँडिंग ऑफ बिहेवियर ऑफ डायलेक्ट्रिक इन द इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप इन द सेक्शन 2.10, म्हणजे ऑलरेडी हे डिस्कस होऊन गेलं. लेट अस सी हाऊ द कॅपॅसिटन्स ऑफ द पॅरलल प्लेट कॅपॅसिटर इज मॉडिफाईड when the dielectric is present. मग आता आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की जेव्हा कॅपॅसिटर मध्ये डायलेक्ट्रिक मीडियम प्रेझेंट असेल, म्हणजे असेल त्याचा, तेव्हा काय इफेक्ट होते. समजा की पहिले जेव्हा डायलेक्ट्रिक नसेल तेव्हा ऍज बिफोर वी हॅव टू लार्ज प्लेट्स इच ऑफ एरिया ए सेपरेटेड बाय डिस्टन्स बी. मग आपल्याला माहिती घ्यायचं, पहिले आपण काल पाहिलं होतं की आपल्याकडे काय दोन प्लेट्स आहेत ज्यांचा एरिया किती ए आणि त्यांच्यामधलं अंतर किती होतं, डी होतं, आणि त्याच्यात बी चार्ज कोणता होता, प्लस क्यू आणि मायनस क्यू होता. एक प्लेटवर प्लस क्यू चार्ज होता, दुसऱ्या प्लेटवर मायनस क्यू चार्ज. करस्पॉन्डिंग टू द चार्ज डेन्सिटी प्लस और मायनस सिग्मा विथ द सिग्मा इज इक्वल टू क्यू बाय ए होतं. वेन देर इज अ व्हॅक्यूम बिटवीन प्लेट, व्हॅक्यूम म्हणजे काय, जेव्हा प्लेटच्या मध्ये हवेचं माध्यम असेल तेव्हा विद्युत क्षेत्र किती असेल त्याच्यात, त्याला नाव देऊ आपण E0. तर E0 इज इक्वल टू सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0 येईल. की जेव्हा हवेचं माध्यम असेल तेव्हा काय येणार आहे, मीडियम हवेचं माध्यम येईल, तेव्हा विद्युत क्षेत्राला काय नाव देऊ आपण, E0. जेव्हा हवेचं माध्यम आहे तेव्हा सूत्र काय येईल, सिग्मा इज इक्वल टू ऍप्सिलॉन बाय सॉरी E0 इज इक्वल टू सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0. नाव आता काय करू आपण, आता आपण मीडियम चेंज करणार आहे, हवेच्या जागेवर दुसरं मीडियम घेऊ. जेव्हा हवेचं माध्यम आहे तेव्हा विद्युत क्षेत्र आपण पाहिलं, जे मागे दिलं होतं तुम्हाला, E0 सिग्मा बाय E0 इज इक्वल टू काय होतं, सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0, राईट. एवढं होतं आपल्याकडे. आता सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0 होतं, E0 बरोबर. ओके, म्हणजे जेव्हा डायलेक्ट्रिकचं माध्यम, डायलेक्ट्रिक म्हणून काय, हवेचं माध्यम आहे तेव्हा, आणि तेव्हा विद्युत क्षेत्र काय असेल, सॉरी विद्युत क्षेत्र नाही, विद्युत स्थितिमान, पोटेन्शियल डिफरन्स V0 इज इक्वल टू काय असेल, E0 इंटू डी. हे सूत्र मी काल शिकलो होतं आपण, आणि त्याच्यावरून कॅपॅसिटन्स काय होतं, ऍप्सिलॉन 0 A बाय डी होतं. ओके, आता कन्सिडर द नेक्स्ट डायलेक्ट्रिक इन्सर्टेड बिटवीन द प्लेट्स फुल्ली ऑक्युपाइंग द इंटरव्हेनिंग रिजन. ओके, मग आता काय करा, कन्सिडर की ज्या दोन प्लेट्स आहेत त्यांच्यामध्ये आपण एक डायलेक्ट्रिक मीडियम पूर्ण प्लेट्सच्या मधली जागा ऑक्युपाय करून घेईल, म्हणजे पूर्ण प्लेट्सला कव्हर करून घेईल, मधला एरिया कव्हर करून घेईल. एवढा आपण त्याच्यामध्ये कोणता वस्तू टाकू, डायलेक्ट्रिक टाकू. डायलेक्ट्रिक इज पोलराइज्ड बाय द फील्ड अँड, म्हणजे की डायलेक्ट्रिकचं विद्युत क्षेत्रामुळे ध्रुवीभवन होऊन जाईल. ओके, as discussed in section 2.10, and then effect is equivalent to the charge sheets. Okay, मग आता चार्ज शीट्स मध्ये काय बनणार आहे तुमच्याला, चार्ज शीट्स ऍज द सर्फेसेस ऑफ डायरेक्टली नॉर्मल टू द फील्ड विथ द सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा पी अँड मायनस सिग्मा पी. आता हे काय असणार आहे, सिग्मा पी आणि मायनस सिग्मा पी. तर जेव्हा तुम्ही हे ज्या प्लेट्स आहेत, ही पहिली प्लेट आहे आणि ही दुसरी प्लेट आहे. ओके, आता यांच्या मध्ये तुम्ही एक डायलेक्ट्रिक मीडियम ऍड करून दिलंय जे पुरं कव्हर करतं याला. मग तेव्हा काय होणार आहे, इकडे एक विद्युत भार जमा होईल, त्यामुळे जे विद्युत चार्ज डेन्सिटी असेल तिला सिग्मा पी नाव देऊ, इकडे पॉझिटिव्ह प्लेट आहे म्हणून, आणि इकडचं जे चार्ज डेन्सिटी त्याला काय नाव देऊ आपण, मायनस सिग्मा पी नाव देऊ. ही प्लेट मध्ये नेगेटिव्ह चार्ज आहे इकडच्या बाजूला, आणि इकडच्या बाजूला काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, ड्यू टू दिस डायलेक्ट्रिक. ओके, मग तुमचं विद्युत क्षेत्र पहिलेपेक्षा काय होऊन जाईल, घटून जाईल. मग किती घटेल, तर पहिलं विद्युत क्षेत्र किती होतं तुमचं आलं. ओके, बा इथं दोघं प्लेट प्लस सिग्मा मायनस सिग्मा आल्या होत्या, आता सिग्मा पी मायनस सिग्मा पी असेल चार्ज डेन्सिटी. पहा, जेव्हा हवेचं माध्यम होतं तेव्हा इकडे सिग्मा होतं आणि इकडे काय होतं, मायनस सिग्मा होतं. ओके, आता जेव्हा माध्यम कोणतं आलं, एक नवीन मटेरियल आपण ऍड केलं, तेव्हा तुमची चार्ज डेन्सिटी काय म्हणून जाणार आहे, सिग्मा पी आणि मायनस सिग्मा पी इथं या ज्या प्लेट्स आहेत त्यांच्यावर. ओके, मग आता तुम्हाला परिणामी विद्युत क्षेत्र भेटेल.
जे मूळ विद्युत क्षेत्रापेक्षा काय असेल, कमी असेल. मूळ विद्युत क्षेत्र म्हणजे पहिलेच जेव्हा हवेचं माध्यम होतं तेव्हा विद्युत क्षेत्र काय होतं, E0 होतं. आता नवीन विद्युत क्षेत्र काय भेटेल तुम्हाला, परिणामी विद्युत क्षेत्र म्हणू आपण त्याला. तर E इज इक्वल टू काय येणार आहे, तर आपण काय करू त्याला, E0 मायनस ई डॅश करू आपण त्याला. E0 मायनस काय लिहू त्याला, ई डॅश लिहू. आता ई डॅश काय असेल इथं पहा, म्हणजे जे पहिलेचं विद्युत क्षेत्र आहे त्याच्यामधून आता जे या आपण डायलेक्ट्रिक ऍड केलं ना, त्याच्यामुळेच विद्युत क्षेत्र काय होऊन जाईल, मायनस होऊन जाईल आणि तुमचं परिणामी विद्युत क्षेत्र घटून जाईल थोडस. ओके, हे मी तुम्हाला त्या दिवशी समजवलं होतं. ओके, विद्युत क्षेत्र का घटून जातं. ओके, सुवाहक मध्ये शून्य असतं पण अवाहक मध्ये घटून जातं थोडस. ओके, आणि हे ई डॅश काय असणार आहे, ई डॅश किंवा E0 जे लिहायचं असेल ते तुम्हाला, ई डॅश इज इक्वल टू असेल सिग्मा पी, सॉरी सिग्मा पी बाय ऍप्सिलॉन 0. ई डॅश काय असणार तुमचा, सिग्मा पी बाय ऍप्सिलॉन 0. मग आपण या दोघांच्या वजाबाकी करू, तर इथं काय येईल, सिग्मा बाय ऍप्सिलॉन 0 आणि मायनस काय होईल त्याच्यामधून, सिग्मा 0 सॉरी सिग्मा पी बाय ऍप्सिलॉन 0. आता छेद समान आहे, ऍप्सिलॉन 0 आहे तर कॉमन करून घेऊ, तर तुमचं उत्तर काय होऊन जाईल, E इज इक्वल टू सिग्मा मायनस सिग्मा पी भागीला ऍप्सिलॉन 0. ऍक्च्युली हा जो सिग्मा पी याला पोलराइज चार्ज डेन्सिटी किंवा बाउंडेड चार्ज डेन्सिटी म्हणतात. बाउंडेड म्हणजे काय, की बंधित येते. बंधित कशामुळे, तर या डायलेक्ट्रिक मुळे ते बंधित येते म्हणून त्याला बाउंडेड चार्ज डेन्सिटी पण म्हणतात. ओके, किंवा नेट सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा प्लस, मग त्यामुळे ओके पहिल्याची सिग्मा होती नंतर सिग्मा पी होऊन गेली, मग तुमची चार्ज डेन्सिटी बी काय होऊन गेली, घटून गेली, थोडीशी कमी होऊन गेली. मग थोडीशी कमी झाली म्हणजे त्या कॅपॅसिटरची कॅपॅसिटन्स काय होऊन गेलं, वाढून गेलं. ओके, थोडा चार्ज चार्ज डेन्सिटी कमी होऊन गेली म्हणजे अजून त्याच्यावर चार्ज डेन्सिटी वाढून गेली, मग तो आता एक्स्ट्रा चार्ज ऑक्युपाय करेल. मग सो दॅट पोटेन्शियल डिफरन्स, आता पोटेन्शियल डिफरन्स बी चेंज होईल. तर पोटेन्शियल डिफरन्सचं सूत्र काय आहे, व्ही इज इक्वल टू ई इंटू डी सूत्र येतं. ओके, पण आताचं विद्युत क्षेत्र काय आपल्याकडे, तर हे सिग्मा मायनस सिग्मा पी अपॉन ऍप्सिलॉन 0. मग सिग्मा मायनस सिग्मा पी बाय ऍप्सिलॉन 0 इंटू डी लिहू आपण. ओके, डन. मग आता याच्यात फॉर लिनियर डायलेक्ट्रिक्स वी एक्सपेक्ट सिग्मा पी टू बी प्रपोजनल टू द E0. आपण काय एक्सपेक्ट करतो, लिनियर डायलेक्ट्रिक म्हणजे काय, रेखीय डायलेक्ट्रिक साठी म्हणजे त्यांचा संबंध विद्युत क्षेत्रासोबत रेखीय असेल असा डायलेक्ट्रिक साठी सिग्मा पी टू बी प्रपोजनल टू E0. ओके, मग त्या केसमध्ये तुम्हाला काय भेटेल, सिग्मा पी हा विद्युत क्षेत्र E0 ला काय असेल, प्रपोजनल असेल म्हणजे त्याच्या सोबत वाढेल. सो दॅट टू सिग्मा सॉरी proportional to the E0, for example to the sigma. Okay, thus sigma minus sigma p is proportional to sigma. So we can write, म्हणजे काय असणार आहे, की तुमचा सिग्मा पी जर प्रपोजनल टू E0 असेल तर त्याच्यावरून सिग्मा मायनस सिग्मा पी पण प्रपोजनल टू काय येणार आहे, सिग्मा येईल तुमचा. ओके, मग त्याच्यावरून आपण प्रपोजनॅलिटी साइन रिमूव्ह केला आणि एक नवीन कॉन्स्टंट घेतला, काय घेतला, के, जो बरोबर के लिहित आहे त्याच्यात ते लोक. ओके, आता ह्या सगळ्या वस्तू ना तिथं मागे दिलेल्या आहेत ऍक्च्युली. ओके, सो दॅट मी आता इथं डीप मध्ये नाही जाऊ शकत त्यासाठी. सो मग तुम्ही आता सध्या या वस्तूला एक्सेप्ट करून घेऊन घ्या. जेव्हा मी ती थिअरी सांगेल तर तुम्हाला सांगून सिग्मा मायनस सिग्मा पी इज इक्वल टू सिग्मा बाय के येतं. ओके, जिथं के काय कॉन्स्टंट डायलेक्ट्रिक ऑफ द डायलेक्ट्रिक म्हणजे डायलेक्ट्रिक अचळांक आहे ओके, आणि याच्यात काय असतं, सिग्मा मायनस सिग्मा पी इज प्रपोजनल टू सिग्मा होऊन जातं. ओके, आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी प्रपोजनॅलिटी साइन रिमूव्ह करण्यासाठी एक कॉन्स्टंट घेतो आपण. ओके, आता हा कॉन्स्टंट असा का घेतला जातो, काय गेलं, ही वस्तू तुम्हाला आता मी नाही सांगत कारण की खूप मोठी वस्तू आहे ती आणि आता आपल्याकडे एवढा टाइम नाही त्या वस्तूला एक्सप्लेन करण्यासाठी. सो सिग्मा मायनस सिग्मा पी डायरेक्टली प्रपोजनल टू सिग्मा येईल. ओके, आणि प्रपोजनॅलिटी साइन आपल्याला रिमूव्ह करायचं, मग आपण एक कॉन्स्टंट घेऊन घेऊ. तर कॉन्स्टंट काय घेऊ आपण, कॉन्स्टंट घेऊन घेऊ आपण इक्वल टू बाय के येऊन जाईल. आता 1/k का घेता का नाही घेत, ही सगळी जी पंचायत आहे ती आहे मागे. ओके, हे असं काय आहे. ओके, नंतर आपण सांगू मी तिथं, म्हणजे हा के म्हणजे दुसरं काहीच नाहीये तर रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आहे, सापेक्ष परमिटिव्हिटी ऍप्सिलॉन आरच आहे. काळजी मी ते लिहिलेली त्याच्यात ऍप्सिलॉन आर लिहिला होता, तीच वस्तूला इथं काय लिहिलं जातं, के लिहिलं जातं. आणि जो काय डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हटलं जातं, त्याला काय म्हटलं जातं,
कोणता शब्द वापरला तिथं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट. मग आपण काय करू सिग्मा मायनस सिग्मा पी इज इक्वल टू सिग्मा बाय के. मग ह्या इक्वेशन मध्ये आपल्याला सिग्मा मायनस सिग्मा पी दिसतंय त्याच्या जागेवर काय ठेवू आपण सिग्मा अपॉन के ठेवू. तर मग आपलं इक्वेशन काय बनवून जाईल पहा हे जे इक्वेशन आहे व्होल्टेजचं याला मॉडिफाय करू आपण. मग सिग्मा मायनस सिग्मा बी जागेवर सिग्मा बाय के आलं तर इथं वरती सिग्मा त्याच्यासोबत डी येऊन जाईल आणि खाली ऍप्सिलॉन 0 इंटू के येऊन जाईल. ओके आलं एवढं. सो दॅट आता क्यू सिग्मा इज इक्वल टू काय असतं तर आपण शिकलेले आहे सिग्मा म्हणजे काय असतं चार्ज डेन्सिटी आणि सिग्मा इज इक्वल टू काय येतं क्यू बाय ए येतं जे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये शिकलेले आहेत ऑलरेडी ही डेफिनेशन. मग ती किंमत टाकू तर क्यू बाय ए आला ऍप्सिलॉन 0 आला. तर पहा हे जे खालचं इक्वेशन आहे आता याला आपण उलट लिहू व्होल्टेज म्हणजे काय करू तर आता व्होल्टेज आपल्याला भेटून गेला एवढा आहे इथं सिग्माची व्हॅल्यू टाकली मी क्यू बाय ए डी आहे ऍप्सिलॉन 0 आणि के पण आहे. आता मी काय करणार कॅपॅसिटन्स शोधायचं तर कॅपॅसिटन्स सी इज इक्वल टू काय आता क्यू बाय व्ही येतं. मग हा वरती क्यूचा आहे आणि हा जो व्ही आहे त्याची किंमत टाकू तर हा क्यू डी छेद मध्ये येऊन जाईल. ओके ऍक्च्युली असं आहे त्यांनी लिहिलेलं की क्यू बाय व्ही आहे तर क्यू वरती घेतला त्यांनी आणि व्ही ची किंमत छेद मध्ये ठेवली तर व्ही बरोबर काय आपल्याकडे क्यू सॉरी व्ही ची किंमत आहे क्यू डी आणि वरती काय येणार आहे के ऍप्सिलॉन 0 आणि ए असं येईल. तर याच्यातून क्यू क्यू कॅन्सल झाला तर काय उरलं के ऍप्सिलॉन 0 ए बाय डी जे तुम्ही इथं पाहू शकता. ओके मग आपल्याला माहिती आहे की एवढी जी वस्तू आहे ऍप्सिलॉन 0 इंटू ए द प्रोडक्ट ऑफ ऍप्सिलॉन 0 इंटू के इज कॉल्ड परमिटिव्हिटी ऑफ द मीडियम आणि इट इज डिनोटेड बाय ऍप्सिलॉन. आणि यालाच काय म्हणतो आपण द परमिटिव्हिटी ऑफ मीडियम किंवा माध्यमची परमिटिव्हिटी एवढ्या वस्तूला. ओके आणि त्याला ऍप्सिलॉन ने दर्शवलं जातं आणि ऍप्सिलॉन इज इक्वल टू काय ऍप्सिलॉन 0 इंटू के येऊन जाईल. मग त्याच्यावरून के इज इक्वल टू तर या ऍप्सिलॉन 0 ला छेद मध्ये घेऊन जा तुम्हाला के ची व्हॅल्यू भेटून जाईल. के इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला ऍप्सिलॉन बाय ऍप्सिलॉन 0. के बरोबर ऍप्सिलॉन बाय ऍप्सिलॉन 0 भेटलं तुम्हाला. मग आता याच्यात सिंपल सी गोष्ट आहे तर जर आपण इज कॉल्ड डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द सबस्टन्स आणि हे जे दिले तुम्हाला एक के के काय येतं ऍप्सिलॉन बाय ऍप्सिलॉन 0 जिथं ऍप्सिलॉन काय माध्यमची परमिटिव्हिटी आणि ऍप्सिलॉन 0 काय शून्य अवकाशची परमिटिव्हिटी. म्हणून याच्यापुढे के ला काय म्हटलं जातं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ दी सबस्टन्स म्हणजे की जे मटेरियल आपण युज केलंय कॅपॅसिटरचा त्याचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट म्हणतात त्याला. ऍज रिमार्क बिफोर फ्रॉम इक्वेशन इट इज क्लिअर दॅट के इज ग्रेटर दॅन 1. लक्षात ठेवा के कधी पण ग्रेटर दॅन 1च असतो. के म्हणजे ऍप्सिलॉन आर. कीप दिस इन युअर माइंड. Thus, the dielectric constant of substance is a factor greater than 1 by which the capacitance increases from its vacuum value when the dielectric is inserted fully between the plates of the capacitor. मग याचा अर्थ काय झाला की जेव्हा तुम्ही पूर्ण प्लेट मध्ये कॅपॅसिटरच्या पूर्ण प्लेट मध्ये तुम्ही डायलेक्ट्रिक भरून देणार तर तेव्हा त्याचं जे नवीन कॅपॅसिटन्स आहे सी डॅश हे जे ओरिजिनल कॅपॅसिटन्स होतं जेव्हा हवेचं माध्यम होतं सी त्याच्यापेक्षा किती वाढून जातं तर ज्या मूल्याचं तुम्ही डायलेक्ट्रिक त्याच्यात ऍड केलंय ना तेवढं वाढून जातं तेवढ्या पटीने वाढतं. दॅट मीन्स समजा तुमचा डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट 5 असणारी एखादं मटेरियल तुम्ही ऍड केलं त्या माध्यमामध्ये तर तुमचं नवीन कॅपॅसिटन्स काय होऊन जाईल 5 पट होऊन जाईल पहिल्या कॅपॅसिटन्स पेक्षा. म्हणजे समजून घ्या पहिले कॅपॅसिटन्स 2 मायक्रोफॅराडे असेल तर गुणिला 5 म्हणजे 10 मायक्रोफॅराडे होऊन जाईल. पहिलं म्हणजे कोणतं तर जेव्हा शून्य अवकाश असेल त्याच्यामध्ये तेव्हा असं कॅपॅसिटन्स व्हॅल्यू ती व्हॅल्यू नवीन जेव्हा डायलेक्ट्रिक ऍड करणार तेव्हा जी व्हॅल्यू बनेल त्याच्यापेक्षा काय होऊन जाईल वाढून जाईल. पहिल्याच्या कॅपॅसिटन्स व्हॅल्यू पेक्षा नवीन व्हॅल्यू वाढून जाईल तुमच्या. ओके दिस इज द इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक ऑन कॅपॅसिटन्स ऑफ दी एनी कॅपॅसिटर. ओके आठवण ठेवतो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हवे एमसीक्यू मध्ये येतं कधी कधी थ्योरी मध्ये येतो. ओके हा शाळेमध्ये रिपीट करून द्यायचा सर काय समजलं नाही बाकीचं. कशामध्ये स्कूल रिपीट करून द्या. स्कूल मध्ये सर काय समजलं नाही एवढं अटकत होतं मध्ये मध्ये. अरे मग लेक्चर अटेंड करतो ना परत ऑनलाईन व्हिडिओ टाकेल ना मी त्याच्यात तुला समजून जाईल. कालचा आणि आजचा दोघं एक सोबत टाकणार म्हणजे दोघं एक सोबत होऊन जाणार तुमचे. मला कालचा राहून गेला काय टाकायचं. ओके शाळेमध्ये बघ आता शाळेमध्ये रिपीट करू आणि सिलेबस कम्प्लीट करा कारण डोक्याला ताण होणार नंतर. म्हणून आता जेवढं होईल ना तेवढं करूनच टाक. नाहीच झालं इन केस मग तेव्हा करू आपण.
ओके, कॅपॅसिटर्स इन सिरीज अँड कॅपॅसिटर इन पॅरलल. आता या दोन वस्तू आहेत. ओके, हे दोघं मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. किती टाइम बाकी आपल्याला? अजून तर 25 मिनिट आहे आपल्याकडे. उंजायला हे दोघं टॉपिक होऊन जातील. एक्झाम्पल नंतर करू ते, उद्या आठवण देता मला. हा टॉपिक संपला म्हणजे लगभग चॅप्टर ओव्हर. एक बाकी एनर्जी ऑफ कॅपॅसिटर and then एनर्जी डेन्सिटी, बस चॅप्टर ओव्हर. 3 टॉपिक बाकी म्हणजे अजून. आज हे 2 फिनिश करून देतो, उद्या 3 फिनिश करून देतो, चॅप्टर पूर्ण. कॅपॅसिटर इन पॅरलल. आता कॅपॅसिटर इन सिरीज, तर लक्षात ठेव जा, दोन वस्तू असतात, सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन. सिरीज म्हणजे काय, तुम्ही 10वी मध्ये शिकले असतील. विद्युत भार नाही, अवरोधांची श्रेणी जोडणी, अवरोधांची समांतर जोडणी, असं काय शिकले होते तुम्ही 10वीला. तसंच काहीतरी सिरीज मध्ये कॅपॅसिटर म्हणजे काय, तर एकानंतर एक एकानंतर एक एकानंतर एक अशी कॅपॅसिटर आजूबाजूला जोडणं, एका लाईन मध्ये खूप सारे कॅपॅसिटर जोडणं, तर त्याला सिरीज कॉम्बिनेशन म्हणतात. आणि एकाच्या वर दुसरं, दुसऱ्याच्या वर तिसरं, तिसऱ्याच्या वर चौथं जोडणं, म्हणजे त्याला काय म्हणतात, समांतर कॅपॅसिटर. ओके, तर एक वस्तू आठवण ठेवा, जेव्हा वस्तू सिरीज मध्ये जोडली जाते ना, तर तुम्ही टोटल जेवढा त्याला व्होल्टेज देताय, म्हणजे विद्युत स्थितिमान देताय त्याला, विद्युत विभव बाहेरून, तो तेवढा व्होल्टेज त्या सगळ्या वस्तूंमध्ये काय होतो, डिवाइड होतो, कमी जास्त. ज्या सगळ्या वस्तू सारख्या राहिल्या तर सारखा डिवाइड होईल, पण सगळ्या वस्तूंची व्हॅल्यू जर कमी जास्त राहिली, म्हणजे कॅपॅसिटरची व्हॅल्यू कमी जास्त राहिलं, तर त्याप्रमाणे डिवाइड होतं. ज्याच्यात कॅपॅसिटरची व्हॅल्यू जास्त असेल तिथं व्होल्टेज कमी जाईल, आणि जिथं कॅपॅसिटरची व्हॅल्यू कमी असेल तिथं व्होल्टेज जास्त जाईल. ओके, सिरीज मध्ये लक्षात ठेवा, सिरीज म्हणजे काय, आजूबाजूला, जस्ट लाईक श्रेणी जोडणी, समांतर जोडणी म्हणतात त्याला. सिरीज म्हणजे श्रेणी जोडणी आणि पॅरलल म्हणजे समांतर जोडणी. माझा होतं काय, की समजा माझ्याकडे 3 कॅपॅसिटर, एक पहिलं कॅपॅसिटर, हे दुसरं कॅपॅसिटर, हे तिसरं कॅपॅसिटर. जेव्हा कॅपॅसिटर असे जोडलेले असतील, ओके, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, जेडब्ल्यू पॉईंट ऑफ व्ह्यू ने सगळ्यांनी. आता इथून व्होल्टेज दिला मी, सप्लाय दिला आहे कॅपॅसिटर, V दिला. ओके, त्याच्यामुळे काय होतं, चार्ज प्रोड्यूस होतो. चार्ज म्हणजे करंट फ्लो होतो. चार्ज म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, जेवढ्या वस्तू सिरीज मध्ये राहिल्या ना, याचं कॅपॅसिटन्स समजा C1 आहे, याचं कॅपॅसिटन्स समजून घ्या C2 आहे, आणि याचं कॅपॅसिटन्स किती समजून घ्या C3 आहे. तर जेव्हा वस्तूंना आपण श्रेणीमध्ये जोडतो, श्रेणी म्हणजे काय, एकाच्या बाजूला दुसरी, दुसऱ्याच्या बाजूला तिसरी. ओके, सिम्पली म्हणायचं असेल तर प्लस मायनस आणि प्लस मायनस असं जोडलं असेल ना, त्याला सिरीज म्हणतात. प्लस मायनस, मायनसला प्लस, प्लसला मायनस, मायनसला प्लस असं जोडले असेल त्याला सिरीज जोडणी म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये करंट सेम असतं. करंट सेम म्हणजे काय, विद्युत भार सारखा असतो. म्हणजे या तिघांमध्ये चार्ज किती असेल, क्यू आणि क्यू, तिघांचा चार्ज सेम असेल, किती असेल, क्यू. आणि हा जो टोटल व्होल्टेज आपण दिलेला आहे, म्हणजे सप्लाय दिलाय आपण बाहेरून, तो या तिघांमध्ये डिवाइड होऊन जाईल. समजा पहिल्यामध्ये किती गेला, V1, दुसऱ्याने किती व्होल्टेज घेतला, V2, आणि तिसऱ्याने किती घेतला, समजा V3 घेतला. ओके, मग टोटल व्होल्टेज इज इक्वल टू काय येणार आहे तुमचं आलं, तर श्रेणीमध्ये व्होल्टेज बदलतो, लक्षात ठेवा, व्होल्टेज डिवाइड होतो, पण जे करंट असतं, करंट म्हणजेच काय, विद्युत भार, तो सारखा राहतो सगळ्या वस्तूंमध्ये. किती का वस्तू जोडत नाही तुम्ही, कोणत्या बी काय जोडत नाही, किती बी जोडन, कोणत्या बी जोडत, सगळ्यांमध्ये चार्ज काय असणार, सेम, करंट काय असणार, सेम, बदलणार नाही. ओके, सो दॅट तुमचं जे टोटल व्होल्टेज काय असेल, पण व्होल्टेज बदलेल. तर टोटल व्होल्टेज इज इक्वल टू काय येणार आहे, V इज इक्वल टू पहिल्याचा व्होल्टेज प्लस दुसऱ्याचा व्होल्टेज. पण लक्षात ठेवा, इथं व्होल्टेज कमी किंवा जास्त होत नाही. जेवढा तुम्ही देणार तेवढा डिवाइड होणार. जसं की समजून घ्या, तुम्ही 10 व्होल्ट दिला, तर एक 2 व्होल्ट घेईल, दुसरा 2 व्होल्ट घेईल, तिसरा 6 व्होल्ट घेऊन. ओके, असं जाईल. ओके, समजा 5 व्होल्ट दिला, तर पहिला 1 व्होल्ट घेईल, दुसरा 1 व्होल्ट घेईल, तिसरा 3 व्होल्ट घेऊन घेईल. पण टोटल तेवढीच राहील जेवढं तुम्ही दिला आहे. असं नाही की इथं 5 देताय आणि तुम्ही टोटल करणार 10 होऊन जाईल, असं कधीच होणार नाही. ओके, आपल्या ताटमध्ये जेवढं राहिलं तेवढंच आपण खातो, तसं ही गोष्ट. सो दॅट आता आपल्याला पहिल्या कॅपॅसिटर साठी, फॉर फर्स्ट कॅपॅसिटर, कॅपॅसिटन्स इज इक्वल टू काय, C1 इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, सूत्र शिकले कॅपॅसिटरचं कॉमन इक्वेशन, सामान्य इक्वेशन काय, C इज इक्वल टू Q बाय V. मग या इक्वेशन प्रमाणे पहिल्या कॅपॅसिटर साठी चार्ज किती आहे, Q आहे, आणि त्याचा व्होल्टेज किती आहे, V1 आहे. ओके, तर त्याला सूत्र जा करता, चार्जला आपण सूत्र जा करता बनवू, सॉरी व्होल्टेजला. तो V1 इज इक्वल टू काय, Q बाय C1 असं येईल. हे फर्स्ट कॅपॅसिटर साठी. सिमिलरली सेकंड कॅपॅसिटर साठी
C2 इज इक्वल टू Q बाय त्याचा व्होल्टेज किती आहे V2. चार तिघांमध्ये सारखं आहे श्रेणीमध्ये. लक्षात ठेवा मी एकच शब्द 4 वेळेस बोलतो तुम्हाला आठवण राहत नाही आणि एक्झाम मध्ये इतक्या सोप्या थ्योरी मध्ये फापे पडतात. So V2 इज इक्वल टू Q बाय C2. तसंच तिसऱ्या कॅपॅसिटरचं बी येईल. तसंच C3 इज इक्वल टू Q इज इक्वल Q बाय V2. काय आठवण ठेवायचंय श्रेणीमध्ये व्होल्टेज बदलतो चार्ज सेम राहतो. लक्षात ठेवतो. V3 इज इक्वल टू Q बाय C3. डन. हा किती सीट होईल ना कुठे V2 is equal to Q by C2. C2 is equal to Q by V2. V2 is equal to Q by C2. C3 is equal to Q by V3. V3 is equal to Q by C3. Q तिघांमध्ये सारखा राहील, तो बदलणार नाही. मग इथं V1 च्या जागेवर काय घेऊ आपण Q बाय C1 त्याची व्हॅल्यू. ओके V2 च्या जागेवर त्याची व्हॅल्यू Q बाय C2 आणि V3 जागा त्याची व्हॅल्यू Q बाय C3. आता बघा Q तिघांमध्ये कॉमन दिसतोय आपल्याला, त्याला कॉमन काढू तो V च्या छेद मध्ये येऊन जाईल, तो कॉमन निघेल आणि इकडे बाहेर छेद मध्ये येऊन जाईल ना. मग काय येऊन जाईल Q V बाय Q. तिघांमध्ये कॉमन होता बाहेर काढला, इकडे अंश मध्ये आला असता तो इकडे गेला काय झाला छेद मध्ये आला. मग इकडे काय उरलं 1 बाय C1 प्लस 1 बाय C2 प्लस 1 बाय C3 असं आलं. झालं. आता बघा आपल्याला दिसतंय की V काय आहे तर दिलेला टोटल व्होल्टेज आहे. ओके आणि Q काय आहे दिलेला टोटल त्याच्यामुळे निर्माण झालेला टोटल चार्ज आहे. आता आपण असं करू शकतो की या 3 कॅपॅसिटरच्या जागेवर एक असं सिंगल कॅपॅसिटर ठेवायचं की ज्याच्यामुळे हा व्होल्टेज आणि चार्ज तेवढाच राहिला पाहिजे. तर त्याला काय म्हणू शकतो आपण यांचं समतुल्य कॅपॅसिटर. समतुल्य म्हणजे काय या तिघांच्या जागेवर ते एक बी लावलं तरी बी सर्किटला चालेल, पण त्याची व्हॅल्यू किती असेल ती आपल्याला शोधायला लागेल ना. तर समजून घ्या की ते नवीन कॅपॅसिटर आहे, आपण सर्किट 30 ठेवतोय, फक्त चेंज काय करणार आहे तेवढाच व्होल्टेज दिला आपण. ओके तर एक कॅपॅसिटर असं लावलंय आपण की ज्याची व्हॅल्यू काय असेल या तिघांना समतुल्य असेल, म्हणजे की या तिघांच्या जागेवर एक सिंगल कॅपॅसिटर ठेवलं तरी बी सर्किट मध्ये काही फरक पडणार नाही. म्हणजे ते या तिघांचं समतुल्य आहे ते कॅपॅसिटर. की 3 असे कॅपॅसिटर की ज्यांना समांतर जोडलं तर त्या 3 कॅपॅसिटर जागेवर सिंगल असं एक व्हॅल्यूचं कॅपॅसिटर जोडलं की जेणेकरून व्होल्टेज आणि चार्ज काय राहील तुमचा तेवढाच राहील. तर जे समतुल्य कॅपॅसिटर आहे त्याला आपण C इक्विव्हॅलेंट लिहू. तर C इक्विव्हॅलेंट बरोबर काय येणार आहे समतुल्याला इक्विव्हॅलेंट म्हणतात इंग्लिश मध्ये. तर C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू Q बाय V. बट इथं काय आहे V बाय Q आहे म्हणजे काय येईल ते 1 बाय C इक्विव्हॅलेंट म्हणजे 1 भागीला काय तुमचा आला C इक्विव्हॅलेंट. 1 बाय C इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला 1 बाय C1 प्लस 1 बाय C2 प्लस 1 बाय C3. याचा अर्थ काय झालं की तुम्हाला जर 3 कॅपॅसिटर श्रेणीमध्ये दिलेत आणि त्यांचं समतुल्य कॅपॅसिटर शोधायचंय तर त्याचं सूत्र काय असेल तर त्यांची जी बी किंमत असेल तिला 1 बाय 1 बाय 1 बाय करत जायचं, प्लस करत जायचं, जे उत्तर येईल त्याला उलट करायचं. तर तुम्हाला नवीन कॅपॅसिटरची व्हॅल्यू भेटून जाईल आणि त्याची व्हॅल्यू अशी असेल की जेणेकरून या सर्किटला काही फरक पडणार नाही. तर याला काय म्हणतात कॅपॅसिटर श्रेणी जोडणीचं सूत्र. असे 3 कॅपॅसिटर आहेत, असे तुम्ही 100 कॅपॅसिटर जोडा तर प्लस करत वाढत द्यायची त्यांची व्हॅल्यू छेद मध्ये आणि त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं. तर हे झालं कॅपॅसिटरची श्रेणी जोडणी. ओके लक्षात ठेवा नीट वाचा, एकदम सिंपल इक्वेशन आहे. हे समतुल्य म्हणजे काय तर ह्या 3च्या जागेवर एक सिंगल कॅपॅसिटर असं ठेवायचं. मग त्याची किंमत काय मला कसं समजणार, मग त्याची किंमत शोधायचं सूत्र. तर काय जेवढे कॅपॅसिटर जोडले त्यांच्या सगळ्यांची व्हॅल्यू 1 बाय करत जायची, त्याची जे बी उत्तर येईल त्याची बेरीज करायची, त्याला उलटा करून द्यायचं. तर C इक्विव्हॅलेंटची किंमत तुम्हाला भेटून जाईल.
मग त्याच्यामुळे तुम्हाला या कॅपॅसिटन्स मध्ये म्हणजे त्याच्यामुळे या व्होल्टेज सप्लाय आणि म्हणजे तुमच्या जे सिस्टम आहे त्याचा चार्ज बदलणार नाही. त्याचा चार्ज तेवढाच असेल जेवढा या तिघांमध्ये जात होता तेवढाच चार्ज त्या सिंगल कॅपॅसिटर मध्ये बी जाईल आणि तेवढाच व्होल्टेज तो सिंगल कॅपॅसिटर बी घेईल. ओके, हे झालं श्रेणी जोडणी. आता समांतर मध्ये काय आहे तर बघा समांतर जोडणीमध्ये काय करणार तुम्ही व्होल्टेज समजा 20 घेतला तुम्ही V व्होल्टेज घेतला. आता समांतर मध्ये काय एकाचा वर दुसरं जोडायचंय म्हणजे समजून घ्या हे पहिलं कॅपॅसिटर आहे C1 ओके त्याच्या वरती आपण दुसरं कॅपॅसिटर जोडून देऊ C2 ओके आणि त्याच्या खालती आपण तिसरं एक कॅपॅसिटर जोडून देऊ C3. लक्षात ठेवा व्होल्टेज आणि कॅपॅसिटरचे सिम्बॉल नीट पाहा. कॅपॅसिटर मध्ये दोघा लाईन सेम लेंथच्या असतात सारख्या लांबीच्या असतात C2 आणि हे एक C3 असेल तुमचा ओके आणि इथं तुम्ही सप्लाय देताय. आता पहा सप्लायचा पॉझिटिव्ह असतो आणि हा निगेटिव्ह असतो. एक मोठा जो टर्मिनल असतो तो पॉझिटिव्ह असतो आणि लहान निगेटिव्ह असतो. आता या कॅपॅसिटरचे कसं आहे तर याचं हे प्लस आहे याचं बी हे प्लस टर्मिनल आहे आणि याचं बी काय आहे हे प्लस टर्मिनल आहे. याचं हे मायनस टर्मिनल आहे याचं बी हे मायनस टर्मिनल आहे याचं बी काय आहे हे मायनस टर्मिनल आहे. म्हणजे पहा सगळ्यांच्या प्लस एक सोबत जोडलेले बॅटरीचा प्लस सोबत आणि सगळ्यांच्या मायनस एक सोबत जोडलेल्या बॅटरीचा मायनस सोबत. पहा या चारी चार इथं एक सिंगल पॉइंट जुडताय हे बी इथं चारी चार एक सिंगल पॉइंट जुडताय. तर अशी जी जोडणी असते त्याला समांतर जोडणी म्हणतात. आपल्या घरात जे वायर पंखे वगैरे जेवढ्या जोडणी असतात आपल्या घरात जेवढ्या वस्तू जोडलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या समांतर मध्ये जोडलेल्या असतात. आता समांतर मध्ये फायदा काय सगळ्यांना प्लस मायनस सेम भेटतंय म्हणजे सगळ्यांना व्होल्टेज काय भेटणार सेम भेटेल. म्हणजे याला बी V व्होल्ट भेटेल याला बी V व्होल्ट भेटेल आणि याला बी व्होल्टेज किती भेटणार V. मग आता होणार काय तुम्ही जेवढा टोटल चार्ज इथून जनरेट होईल ना या व्होल्टेज मुळे या कॅपॅसिटन्सेस मुळे जो टोटल चार्ज जनरेट होईल तो तिघांमध्ये डिवाइड होऊन जाईल. मग समजून घ्या की याच्यामध्ये जाणारा चार्ज किती असेल Q1 म्हणजे की हे पहिलं कॅपॅसिटर जे आहे ते Q1 चार्ज स्टोअर करेल. दुसरं कॅपॅसिटर किती चार्ज स्टोअर करेल Q2 चार्ज स्टोअर करेल आणि थर्ड कॅपॅसिटर किती चार्ज स्टोअर करेल Q3 चार्ज स्टोअर करेल. मग टोटल चार्ज काय होऊन जाईल या जंक्शन जवळ काय होऊन जाईल डिवाइड होऊन जाईल. म्हणजे काय टोटल चार्ज हा या तिघ कॅपॅसिटर मध्ये काय होऊन जाईल डिवाइड होऊन जाईल. पण टोटल चार्ज इज इक्वल टू काय Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3. लक्षात ठेवा श्रेणीमध्ये व्होल्टेज डिवाइड होतो चार्ज सेम राहतो समांतर मध्ये चार्ज डिवाइड होतो व्होल्टेज सेम असतो सगळ्यांमध्ये. ओके मग आता यांचं कॅपॅसिटन्स व्हॅल्यू पहिल्याची C1 इज इक्वल टू चार्ज काय अलग अलग आहे तर C1 इज इक्वल टू Q1 बाय V असेल ना व्होल्टेज सेम आहे म्हणून. ओके हे इक्वेशन आहे पहिल्या कॅपॅसिटरचं. आता तुम्ही म्हणणार सर कॅपॅसिटर तर तेच आहे पण जोडणीमुळे इक्वेशन बदलतं कारण जोडणीमुळे चार्ज व्हॅल्यू बदलते. कॅपॅसिटन्स नाही बदलणार कॅपॅसिटन्स तेवढंच राहील त्यांचं आलं फक्त व्होल्टेज आणि चार्ज बदलून जातो. मग Q1 इज इक्वल टू काय येणार आहे Q1 इज इक्वल टू C1 इंटू V. सिमिलरली दोघं येतील पहा Q2 इज इक्वल टू बी काय येणार आहे C2 इंटू V. पहा पुढचं इक्वेशन तुम्ही लिहून घ्या कारण की टाइम कमी C2 इंटू V आणि Q3 इज इक्वल टू इक्वेशन काय येणार आहे C3 इंटू V असं इक्वेशन येईल. आता या किमती या चारही तिघांच्या जागेवर ठेवा तर इथं काय येईल C1 V प्लस C2 V आणि प्लस C3 V. ओके मग तिघांमध्ये पहा Q आहे Q इज इक्वल टू आला. आता V कॉमन आहे तो V बाहेर निघेल नाही याच्या छेद मध्ये येऊन जाईल Qच्या बरोबरचा इकडे येईल तर काय येईल तुम्हाला Q बाय V इज इक्वल टू काय भेटलं C1 प्लस C2 प्लस C3. आता पहा आपल्याला दिसतंय की C1 प्लस C2 प्लस C3 आणि इथं Q बाय V आलं. याचा अर्थ काय झाला की इथं पहा Q तेवढाच आहे आणि V पण तेवढाच आहे. V बदलणार नाही म्हणजे आपण या तिघांच्या जागेवर हे तिघ समांतर जोडलेले आहेत ना त्याच्या जागेवर एक सिंगल कॅपॅसिटरची व्हॅल्यू अशी घेऊ शकतो. ओके जेणेकरून ओरिजिनल व्होल्टेज V आणि चार्ज व्हॅल्यू तेवढीच राहायला पाहिजे असं एक कॅपॅसिटरची व्हॅल्यू शोधू आपण
की जे या तिघांना एकच सिंगल कॅपॅसिटरने रिप्लेस करू शकतो. मग ह्या सिंगल कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय ती शोधायची. तर हे सिंगल कॅपॅसिटरला या तिघांचं काय म्हणतात सी इक्वलंट. पहा आता दोघं इक्वलंट सर्किट सर, पण दोघांमध्ये फरक काय आहे? तर ती समान श्रेणीची इक्वलंट सर्किट होते. म्हणजे की 3 कॅपॅसिटरला श्रेणीमध्ये जोडलं तेव्हा काय व्हॅल्यू होते ती, आणि 3 कॅपॅसिटरला जेव्हा समांतरमध्ये जोडणार तेव्हा तुम्हाला नवीन कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय भेटते ती. ओके, मग आपण या सी इक्वलंट बरोबर काय लिहू शकतो, तर याचा व्होल्टेज किती आहे, तो व्ही व्होल्ट देतोय आपण त्याला, आणि त्यामुळे तो किती चार्ज स्टोअर करतोय, क्यू चार्ज. मग सी इक्वलंट इज इक्वल टू काय लिहू शकतो, क्यू बाय व्ही. मग या क्यू बाय व्ही ची व्हॅल्यू आपण इथं ठेवू, तर आपल्याला तिसरं जे समतुल्य कॅपॅसिटन्स भेटेल सी इक्वलंट इज इक्वल टू किती भेटेल ते C1 प्लस C2 प्लस C3. म्हणजे काय की 3 कॅपॅसिटर समांतर मध्ये जोडलेले असतील तर त्यांचं सिंगल कॅपॅसिटन्स कसं शोधणार तुम्ही, तर त्यांचे जे कॅपॅसिटन्स व्हॅल्यू असेल तेवढ्या सगळ्यांची काय करून द्यायची, साधी बेरीज करून टाकायची डायरेक्ट. समजून घ्या की हे 2 फॅराडेचं कॅपॅसिटर आहे, हे पहिलं कॅपॅसिटर 2 फॅराडेचं आहे, दुसरं बी 2 फॅराडेचं आहे, आणि तिसरं 3 फॅराडेचं आहे समजा. ओके, आणि तिघं समांतर मध्ये जोडलंय, तर तुम्हाला या तिघांच्या जागेवर एक सिंगल कॅपॅसिटर घ्यायचं, तर त्याची व्हॅल्यू किती असेल, सिम्पली काय करायचं, 2 अधिक 2 अधिक 3. तर त्या सिंगल कॅपॅसिटरची व्हॅल्यू काय येईल, 7 फॅराडे. ओके, हे सिंपलचं कॅल्क्युलेशन झालं. तुम्हाला तिघांच्या जागेवर एक सिंगल 7 फॅराडेचं बी कॅल्क्युलेटर, म्हणजे या 3 कॅपॅसिटर समांतरमध्ये जोडण्यापेक्षा तुम्ही 7 फॅराडेचं एक सिंगल कॅपॅसिटर समांतरमध्ये जोडलं तरी बी तुमची इफेक्ट काय असणार आहे, तीच राहणार आहे. म्हणजे तुमचा व्होल्टेज किंवा चार्जला काही फरक पडणार नाही. तर याला समतुल्य कॅपॅसिटन्स म्हणतात. मग असे तुम्ही हजारो कॅपॅसिटर लावा, तर जेवढे कॅपॅसिटर समांतरमध्ये जोडणार तेवढे काय होत जातील, प्लस होत जातील या इक्वेशन मध्ये. प्लस करत करत इन डॉट 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 जितके बी असतील तितके. ओके, हे झालं तुमचं समांतर जोडणीचं इक्वेशन. समांतर म्हणजे काय, पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर्स, आणि इक्वेशन होतं सिरीज कॉम्बिनेशन ऑफ कॅपॅसिटर. आय होप यू ऑल अंडरस्टँड दॅट what is parallel combination and what is series combination. You can see here इथं दिलेलं आहे प्लस क्यू मायनस क्यू प्लस क्यू मायनस क्यू असे कॅपॅसिटर श्रेणीमध्ये जोडलेले असतील, तर असे तुम्ही जेवढे कॅपॅसिटर जोडत जाणार तसं तसे वाढत जातील. ओके, तर त्याचं समतुल्य कॅपॅसिटन्स काय होतं, 1/C इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2. यांनी 2 कॅपॅसिटर जोडून समजवलेलं आहे. तर असे जर अनंत कॅपॅसिटर जोडले तुम्ही, एन कॅपॅसिटर जोडले, तर एन कॅपॅसिटर साठी समतुल्य कॅपॅसिटन्सचे इक्वेशन 1/C इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 प्लस 1/C3 प्लस अप टू प्लस 1/C1. आणि तुमचा व्होल्टेज किती होऊन जाईल, तर जेवढे कॅपॅसिटर जोडले तेवढ्या सगळ्यांमध्ये डिवाइड होऊन जाईल. केव्हा, जेव्हा तुम्ही श्रेणीमध्ये जोडलं असेल तेव्हा. टोटल व्होल्टेज इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 अप टू V1 Vn. मग V1 इज इक्वल टू Q/C1 प्लस Q/C2 प्लस Q/C3 अप टू Q/Cn. ओके, तर हे श्रेणीचं. आणि पॅरलल मध्ये तुम्ही सगळे कॅपॅसिटर जोडले असतील, पॅरलल म्हणजे एकाचा वर दुसरं, दुसऱ्याचा वर तिसरं, आणि तेव्हा सगळ्यांना सेम व्होल्टेज भेटतो, V व्होल्ट भेटतो. ओके, यांनी व्होल्टेज नाही दर्शवलेला आहे, पण मी दर्शवलेला होता. तर पहिल्याचं चार्ज Q1 इज इक्वल टू C1V. पॅरलल मध्ये चार्ज बदलतो, श्रेणीमध्ये व्होल्टेज बदलतो. हे मी तुम्हाला नीट सांगतो, नीट आठवण ठेवू जा, खूप ठिकाणी कामात येणार आहे. तुमची अर्धी 12वी फक्त याच्यामध्ये जाणार आहे की समांतर मध्ये व्होल्टेज सेम राहतो, चार्ज बदलतो किंवा करंट बदलतं, आणि श्रेणीमध्ये व्होल्टेज चेंज होतं, करंट सेम राहतं किंवा चार्ज सेम राहतो डायरेक्ट इक्विपमेंट. तर Q1 इज इक्वल टू C1V, Q2 इज इक्वल टू C2V. तर टोटल चार्ज Q1 इज इक्वल टू Q1 प्लस Q2. तर Q इज इक्वल टू C लिहू शकतात, तर C1V प्लस C2V. तर त्याच्यावरून C इज इक्वल टू C1 प्लस C2 तुम्हाला भेटणार. तर असे जर तुम्ही एन कॅपॅसिटर जोडले असेल तर तुमचं फुल कॅपॅसिटन्स काय आहे, C1 प्लस C2 प्लस C3 अप टू Cn. तर हे काय तुमचं श्रेणी आणि समांतर जोडणी कॅपॅसिटन्स. आणि डाउट्स? So today we are going to finish at